मॅच ठरतोय मयुरेश. एकदा जोरदार टाळ्या मयुरेश साठी झाल्या पाहिजेत. काय तुफाने फटकेबाजी त्यांनी केली फायनल मॅच मध्ये आणि तो ठरतो या सामन्याचा सामनावीर. या पण व्यासपीठावरती वरतीच सगळे वरतीच या. मयुरेश साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय फटकेबाजी त्याची बघायला मिळाली. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये मयुरेशला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जातंय. यानंतर आपण वैयक्तिक बक्षीस वितरण सोहळ्याला सुरू करतोय. या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज थोडे पुढे या, सगळे पुढे या जरा. समिधा तांडेल, सार्थक तांडेल, सोमेश पाटील आणि राज जोशी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपला देखील सन्मान आम्ही करतोय. खूप चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांनी या स्पर्धेमध्ये बजावली. मी समिधा तांडेला विनंती करतो सर्वप्रथम की या आपण या सन्मानाचा स्वीकार करा. त्यानंतर सोमेश पाटील याला देखील विनंती आहे की आपण सुद्धा या. राज जोशी आपण सुद्धा या. सार्थक तांडेल आपण देखील या. संदेश वैयक्तिक बक्षीस घेतोय तर सायकल वर आली तर बरं होईल बघा. येता येईल का बक्ष. येस येस, एक कोणती तरी सायकल आता वर घ्या. या सोमेश पाटील या आपण. सो आपण आता वैयक्तिक बक्षीस वितरण सोहळ्याला सुरू करतोय. या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज त्याच्यासाठी उत्कृष्ट ट्रॉफी आणि सायकल आहे. हे पारितोषिक देतील सन्माननीय सत्यजित कोमनाथ साहेब. आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय कोण असेल. या रेसमध्ये प्रेम होता, या रेसमध्ये मयुरेश होता, या रेसमध्ये आतिश होता आणि ठरतो या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज ज्याने कमवल्या 6 विकेट्स आतिश. त्यांनी 52 धावा देखील केल्या. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये देखील होता, परंतु अंतिम क्षणी 6 विकेटच्या जोरावरती तो ठरतो या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज. सायकल, उत्कृष्ट ट्रॉफी सन्माननीय सत्यजित कोमनाथ साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय आतिशला. हार्दिक अभिनंदन आतिश तुझं. कॅप्टन देखील होता या टीमचा. चांगल्या पद्धतीने लीड केलं. ते आता सायकल खाली उतरवा. या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक आम्ही आता देतोय. सायकल आणि उत्कृष्ट ट्रॉफी. मी राहुल तांडेल आणि योगेश तांडेलांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक द्यावं.
या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज, यामध्ये 2-3 खेळाडूंमध्ये रेस होती. कोण असेल? या रेसमध्ये आतिश देखील होता, त्यानंतर अजिंक्य देखील होता, या रेसमध्ये मयुरेश देखील होता, गौरव देखील होता आणि अंतिम क्षणी या स्पर्धेमध्ये धावा केल्या तब्बल 111 खेळाडू आहे अजिंक्य रसाल. अजिंक्य रसाल ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. सायकल आणि उत्कृष्ट ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित आम्ही करतोय. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक आता आपण देतोय. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक देतोय. मी शेकिन चिंचवली टीमला विनंती करतो की आपण हे पारितोषिक घेण्यासाठी आमच्या व्यासपीठावरती यावं. शेकिन चिंचवली टीम, आपण हे पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावरती यावं. या सगळ्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000 कॅश प्राइज व आकर्षक ट्रॉफी हे पारितोषिक आपण देतोय. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे पारितोषिक शेकिन चिंचवली टीमला देतोय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 25,000 कॅश प्राइज व आकर्षक ट्रॉफी आणि हे पारितोषिक जात आहे निर्वी 11 राधाकृष्ण सावरुली. एकदा जोरदार टाळ्या या टीम साठी देखील झाल्या पाहिजेत. खूप चांगला खेळ त्याने केला. निर्वी 11 राधाकृष्ण सावरुली टीम या पण हे पारितोषिक घेण्यासाठी. निर्वी 11 फोर्थ प्राइज या टीमला जातोय. फोर्थ क्रमांक जातोय निर्वी 11 राधाकृष्ण सावरुली संघाला 25,000 कॅश प्राइज व आकर्षक ट्रॉफी. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मी प्रांश 11 अंजरून संघाला विनंती करतो की आपण हे पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावरती यावं. प्रणाल लाले यांचा मुलगा प्रांश आणि त्याच्याच नावाने आज संघ मैदानामध्ये उतरला. प्रथमताच रजनी स्पर्धेमध्ये हे पद विजेते पद त्यांना मिळाले. एकदा जोरदार टाळ्या अजून संघासाठी झाल्या पाहिजेत. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय प्रणाल लाले यांचा संघ. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय व्यासपीठावरती योगेश 11 सावरुली संघाला. या सावरुली संघ आपण हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावरती यावं. सर्व पाहुणे योगेश हडप यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि योगेश हडप स्वतः येत आहेत त्या ठिकाणी. योगेश 11 या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरला. काय खेळ केला, परंतु अंतिम क्षणी ते विजेतेपद त्यांना मिळू शकलं नाही. परंतु चांगला खेळ सावरुली टीमने केला. हार्दिक अभिनंदन सावरुली टीम. एकदा जोरदार टाळ्या सावरुली संघासाठी देखील झाल्या पाहिजेत. गौरवच्या नेतृत्वाखाली योगेश 11 सावरुली संघाने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. हार्दिक अभिनंदन योगेश हडप तुमचं देखील. या स्पर्धेमधील सर्वात महत्वाचं पारितोषिक आता आपण देतोय जे वैयक्तिक पारितोषिक आहे. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज
कोण असेल ऑन पब्लिक डिमांड? जरा गेसेस होऊ द्या. एकच नाव येतोय, अजून नाव यायला पाहिजेत. या मॅन ऑफ द सिरीज मध्ये ज्या खेळाडूची सिरीज गेले तो फक्त 1 पॉइंटचा फरक आहे, 1 पॉइंटचा फक्त. या स्पर्धेमध्ये 2 खेळाडू होते. मी पहिले ज्याचे कमी पॉइंट आहेत त्याचं सांगतो. त्याने 111 धावा केल्या, 1 विकेट मिळवली, 116 पॉइंट वरती तो आहे. जो दुसरा खेळाडू आहे त्याने 92 धावा केल्या, 5 विकेट आहेत, 117 पॉइंट आहेत आणि शेवटच्या बॉल वरती त्याने षटकार टोकून सामना जिंकून दिला. मयुरेश ठरतोय सामन्याचा, या स्पर्धेचा मालिकावीर. एका षटकाराने मालिकावीराचा हकदार ठरलाय तो मयुरेश. LED टीव्ही ट्रॉफी हे पारितोषिक देऊन मयुरेशला सन्मानित करण्यात येते. परंतु एकदा अजिंक्य रसालसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त 1 पॉइंटने सिरीज त्याची गेली आहे. शेवटच्या 1 षटकाराने सगळं चित्र पालटलं. मयुरेश, खूप खूप अभिनंदन मयुरेशचं आपण करू. मयुरेश थोडं थांबायचं तिथेच. हा माईक द्या खाली जरा. आणि मयुरेशची बाईट घेऊ आपण आता. मयुरेश, पहिला प्रश्न आहे की पहिली सिरीज आहे आणि कसं वाटतंय? हॅलो. थोडा आवाज करा. खूप छान वाटतंय. मला फक्त माझ्या संघाला जिंकवायचं होतं, कारण आमच्याकडे नाईटचा ट्रॉफी नव्हती, ती आम्ही आज जिंकली. खूप छान वाटतं मला. मयुरेश, या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आणि ज्या वेळेस इतका चांगला खेळ होतो, मॅन ऑफ द सिरीजची LED टीव्ही तुला मिळते, कुणाला डेडिकेट करशील? त्यामागची मेहनत, या सगळ्याबद्दल काय म्हणशील? खूप चांगला आयोजन होता. मी माझ्या सर्व टीमला डेडिकेट करतो. सर्वांचा खेळ चांगला झाला, सर्वांनी आपले 100% दिले आणि खूप खेळ चांगला झाला आमचा. बस आज ही ज्या वेळेस तू टीव्ही घेऊन घरी जाशील त्यावेळेस घरच्यांची रिॲक्शन काय असेल? खुश असतील सगळे. हे बघा, भाऊक झालाय तो. खरं तर त्याची पहिलीच सिरीज आहे. एकदा जोरदार टाळ्या मयुरेशसाठी झाल्या पाहिजेत. वेल प्लेड मयुरेश. आणि या स्पर्धेमधला चॅम्पियन संघ ठरतोय. सरपंच चषकावरती ज्याने नाव कोरलंय तो सासगाव संघ. मी संपूर्ण टीमला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. संपूर्ण टीमला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. जरा चॅम्पियन सॉन्ग जर झालं तर मजा येईल. साहिल, सरपंच चषकावरती नाव कोरलंय ते सासगाव संघाने. हार्दिक अभिनंदन टीम. आणि सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये प्रशांत दादा खांडेकर, योगेश दादा खांडेकर आणि संपूर्ण टीम, सर्व आयोजक यांच्या उपस्थितीमध्ये हा साहिल एक चॅम्पियनचं गाणं वाजवलं तर मजा येईल. ज्याने आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचंच मनापासून आभार. लाईव्ह KTCचं मनापासून आभार. साहिल डीजेचं मनापासून आभार. अष्टविनायक साऊंड डेकोरेटर्स यांचं देखील मनापासून आभार. सगळ्या पंचांचं मनापासून आभार. सगळ्या कॉमेंटेटरचं मनापासून आभार. सगळ्या गुणलेखांचं मनापासून आभार. ज्या 40 संघाने या ठिकाणी प्रवेश नोंदवला त्या टीमचं मनापासून आभार. आणि हॅलो हॅलो. नक्कीच
4 रात्रीमध्ये ज्याचा मोलाचा वाटा राहिला, या सरपंच चषकामध्ये ज्यांनी आपल्या गोड आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकले, असा मयूर कांबळेचं स्वागत प्रशांत दादा खांडेकर यांना विनंती करतो की त्याचं स्वागत करायचं आहे. नक्कीच ज्याच्या भेलचा आस्वाद सर्व प्रेक्षकांनी घेतला, जावई भेल प्रोप्रायटर सुमित तांडेल याचं देखील सहर्ष स्वागत असेल. सर्वांचं मनापासून आभार. आणि जाताना आता सावकाश जा सगळे. आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षी आपण नक्कीच भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.